वळतोय मैदानाकडे, अप्रतिम मुकाबला. पहिलाच बॉल प्लेड करायचा होता, चेंडू आतमध्ये येणारा होता संकल्प म्हात्रेचा. निशांत कडवेसाठी कडवं आव्हान असणार आहे. संकल्प म्हात्रे मॅन फ्रॉम हाशिवरे आणि ऋतुज मॅन फ्रॉम कोळगाव. कमी वयाच्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलं, 1 ते 2 वर्षामध्ये सर्वात कमी वयाचा किंवा त्याच वेळेला कमी वयामध्ये डेव्हलप झालेल्या खेळाडूची जर लिस्ट बनवली तर या खेळाडूचा नंबर पहिला असेल. या वेळचा बॉल हो 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 खोलवर टप्प्याचा बॉल. संकल्पची खासियत आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये यॉर्कर पद्धतीचे चेंडू किंवा आतमध्ये येणारे चेंडू किंवा ट्रो क्रशर यॉर्कर अशा विविधतेने नटलेल्या गोलंदाजीने तो आपली गोलंदाजी सजवत असतो. पहिल्या चेंडूवर निशांतला थोडंसं सरप्राईज केलं, तदनंतरच्या चेंडूवर आपण पाहिलं तर ऋतुजला वाईड यॉर्कर टाकला आणि गती होती गोलंदाज संकल्पकडे. संकल्पचा हा नवीन संकल्प. बाहेरचा बॉल फ्रंट फुटला येऊन जागा बनवून चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं. कव्हर सिरीजनमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे आणि त्यानंतर काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या बाहेर. पॉवर प्लेची ही सजावट निखिल पाटील याने संकल्प म्हात्रेच्या गोलंदाजीवर सजवलेली आपण पाहिलेली जरूर आहे. थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅनला शॉर्ट फाईन लेग अशा पद्धतीची व्ह्यूवर असणार. बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. यावेळचा बॉल वेल बॉल. ज्या वेळेला असे आवाज येतात त्यानंतर प्रोत्साहन, गोलंदाजाचा आनंद, त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. सुप्रसिद्ध अँकर प्रणित दादा सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना मुख्य मंचावर येण्याची मी विनंती करतोय. खूप सुंदर गोलंदाजी बघा. 4 चेंडू टाकलेले आहेत, त्यामध्ये 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. ऋतुज थोडासा अंडर प्रेशर आहे. यावेळचा बॉल यावेळी जागा बनवून बिहाइंड द विकेट स्ट्रोक खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक लॉंग शॉप रिजन पर्यंत चेंडू गेलाय. चेंडूला थांबवलाय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. शांत, संयमी आणि ही विकेट खऱ्या अर्थाने क्रिकेट जसा रंग बदलतो तशा पद्धतीने प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कालचा दिवस थोडासा ढगाळ वातावरण होतं, आज कडक ऊन आहे. या कडक उन्हामध्ये मॅच सुद्धा तितक्याच गरम होताना आपण पाहिलेलं आहे. मागील मॅच सुद्धा काय कमालीची झाली, काय सुंदर गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावरचा स्ट्रोक पहा, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, अमित तिथे आहे. अमित पारकरने पकडलेला झेल. ऋतुजच्या खेळीला इथे नजर लावेल फलंदाज ऋतुज मैदानाच्या बाहेर. पप्पूशेठ पाटील इथे आलेले आहेत, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे आणि त्याच वेळेला त्यांचं स्वागत करण्याची विनंती माजी उपसरपंच तिनविरा पंचायत अनिलजी पाटील यांना मी विनंती करतोय की सन्माननीय अतिथी पाहुण्यांचं या ठिकाणी तुम्ही स्वागत करायचं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे शुभम, आणि ज्या वेळेला स्कोर कार्डवर नजर फिरवली तर 3 धावा 1 विकेट, पहिलं षटक समाप्त. कंजूस गोलंदाजीचं प्रदर्शन. ऋषभ सिल्डनकर मैदानामध्ये दाखल झालाय. मागील काही वर्षापासून क्रिकेटसाठी केलेला कडक परिश्रम आज या मोठ्या लीगमध्ये त्याची वर्णी लागलेली आहे. राजाभाई टायगर्स या टीम मध्ये अमित पारकर स्विंगचा जादूगार, राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी मार्कवर तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पॉवर प्लेचं P2चं दुसरं षटक. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता, सरळ बॉल टाकला होता. अगदी ओळख किंवा प्री डिटरमाइंड फटका अशा पद्धतीने ही मॅच थोडीशी वेगळी सजताना आपल्याला पाहायला मिळते. निशांत आणि हे अमितचं बॅटल आपण पाहतोय. यावेळचा बॉल, यावेळचा स्ट्रोक मिस टायमिंग आहे, परंतु निर्मनुष्य जागेत गेल्यामुळे लॉंग ऑफ रिजन मध्ये हा चेंडू चौकारासाठी जाणार. निश्चितपणाने मिळतील 4 धावा.
या चौकारासह धावसंख्येची जी गती आहे शुभम थोडीशी वाढलेली आहे, कारण मोठे स्ट्रोक पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये नाही आले तर कधी येतील, केव्हा येतील, ही शंका फार मोठी आहे. या बेलचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, कनेक्शन इम्प्रॉपर आहे, गती कमी होती. शॉर्ट स्क्वेअर लेग वरून, डीप स्क्वेअर लेग वरून प्रणित म्हात्रे चेंडूचा पिछा करतोय, चेंडूची फेकी करतोय, बॅकअप चांगला आहे. काही गडबडीमध्ये थोडीशी थ्रो फेकण्यामध्ये चुकी झाली होती, बट इट्स ओके. एक धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. थोड्याच वेळात लगातार ISPL मध्ये ब्लू तिकीट मिळवणारा अलिबाग तालुक्यातील पहिला खेळाडू आर्यन खारकरचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. सिंगल काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु वेळच्या वेळी कदाचित थांबवला असावं. आणि एक धाव जरूर स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. सन्माननीय जगदीशजी हे सुद्धा इथे आलेले आहेत. पप्पू शेठ पाटील यांचे निकटवर्तीय आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करत आहे. या वेळचा बॉल ओ हो पाडाल स्वीप करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला झालेला नाहीये. शॉर्ट फाईन लेगला जयेश आहेत, चांगल्या पद्धतीने फील्ड करतायत, तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. कंजूस षटक. निखिल पाटीलचे प्रिपरेशन मैदानाच्या बाहेरून खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन अतिशय दर्जेदार झालेला आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील, ज्या वेळेला 9 धावसंख्या स्कोर कार्डवर असताना आपल्याला पाहायला मिळते. निशांसाठी टाकलेला हा ओव्हर पिच पद्धतीचा बॉल आडव्या बॅटने सरळ बाणासारखा गेलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. साइड हिरो तो त्या दिवशी होता, पण आज मुकाबला वेगळा आहे, मॅच वेगळी आहे, सिच्युएशन वेगळी आहे, परिस्थिती वेगळी आहे. आणि त्या परिस्थितीला अनुसरून जर निशांत कडवे यांनी अप्रतिम खेळ केला ना, तर निखिल पाटील याच्यासाठी डोकेदुखी वाढवणारा क्षण मैदानामध्ये पाहायला मिळतील. आणि त्याच अनुषंगाने स्ट्रॅटेजिकली थोडासा बदल केलेला आपण पाहतोय. मागील काही मॅचेस आपण जर अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा माळा संघाच्या पाहिल्या तर संकल्पने पहिली आणि तिसरी ओव्हर टाकली होती, पण यावेळी थोडासा बदल केलेला पाहायला मिळतोय. तिसरी ओव्हर टाकण्यासाठी स्वतः निखिल पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय, कारण लेफ्ट हँडर बॉलरला थोडासा ॲडव्हान्टेज असतं राईट हँडेड बॅटर्सच्या समोर. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा, 1 विकेट. स्ट्राईक एंडला आपण ऋषभ शिल्डनकर पाहतोय. या खेळाडूकडे सुद्धा तीच कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, परंतु ज्या वेळेला आपण मैदानाच्या बाहेर जाऊयात ना, कमी धावा किंवा मैदानामध्ये पाहण्यासारखी परिस्थिती नसेल ना, तर मैदानाच्या बाहेर बऱ्याचशा चर्चा आणि त्या गोष्टींना उधाण येत असतं. वळूया मैदानाकडे. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेटने गोलंदाजी मार्कवर निखिल पाटील. यावेळचा सरळ खेळलाय, गती कमी असणारा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. निखिल पाटीलने आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू अडवलाय, कॅच पकडलाय, झेल घेतलाय आणि फलंदाज ऋषभ मैदानाच्या बाहेर. लगातार 2 वेळा ब्ल्यू तिकीट मिळवणारा अलिबागचा सुपरस्टार, अलिबागचा रायझिंग स्टार आर्यन खारकर याचं इथे आगमन झालेलं आहे. आर्यन खारकरचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्टार, सुपरस्टार आर्यन खारकर. रायगडच्या अंडर 19 टीम मध्ये सुद्धा आर्यन खारकरची वर्णी लागलेली आहे. अलिबाग लेदर क्रिकेटचा तो अंडर 19चा कॅप्टन आहे आणि सध्याच्या घडीला चर्चेचा विषय अलिबाग मधील आहे ना, तो आर्यन खारकर आहे. आणि स्पृहा वॉरियर्स मध्ये सुद्धा खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. यावेळचा बॉल थोडासा शफल झाले होते, पाय बाहेर काढला, नंतर आतमध्ये घेतला आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. राजा मैदानामध्ये आलाय. काय अप्रतिम झेल राजाने पकडला होता आणि त्याची व्हिडिओ सुद्धा ड्रीम्स क्रिकेट.in च्या माध्यमातून
व्हायरल झालेली आपण पाहिलेली आहे. आता दाखवलंय पाय इथे आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. निखिल पाटीलने आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या एक्सपिरियन्सचा किंवा मॅच मध्ये सिच्युएशन काय आहे त्या अकॉर्डिंग डिसिजन घेतलेला, त्याला तो फायदेशीर ठरलाय असं आपण म्हणूयात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चेंडू काहीही गरज नव्हती. मासम असताना गरज नसताना घेतलेला हा डिसिजन राजाबाई टायगर्सच्या अंगलठी आलेला आहे. कोण आउट आहे एकदा चेक कर. सुप्रसिद्ध अँकर प्रणित दादांचा सुद्धा इथे यथोचित मान सन्मान होणार आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की सुप्रसिद्ध अँकर प्रणित दादांचा इथे मान सन्मान करायचा आहे. अपकमिंग बॉलर डिसिजन पेंडिंग आहे. खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025 मध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, तमाम अलिबाग वासियांचं, तमाम खारेपाट वासियांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक इथे जोडलेले आहेत. काही प्रेक्षक मोन्या या स्पर्धेतून बाद झाल्यानंतर त्यांची जी निराशा आहे ना, कदाचित घरी गेल्यानंतर साप निराशा, घरी गेल्यानंतर थोडंसं वैतागवाणं वातावरण पाहायला मिळू शकतं. डिसिजन पेंडिंग आहे. राजा आउट आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील विक्रम थळे. या विक्रम थळेला ज्या वेळेला राजाभाई टायगर्सच्या संघामध्ये घेतलं गेलं ॲज अ सिनियर प्लेअर, ॲज अ गाईड म्हणून त्याला टीममध्ये घेतलं गेलं, परंतु ज्या वेळेला आता गरज आलेली आहे फलंदाजी करण्याची, ती गरज तो कशा पद्धतीने पार पाडेल किंवा या टोटलला जी आता टोटल आहे 14 धावसंख्या, त्या टोटलला 60 ते 65 पर्यंत कसे घेऊन जातील याकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. निखिल पाटीलने घेतलेले प्रत्येक निर्णय फार महत्त्वाचे होते आणि ते योग्य सुद्धा त्याने साबित केलेले आहेत. घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हा तुमच्यावर असतं, कारण तुम्ही घेतलेला निर्णय एकदा घेतला की घेतला, मग तो निर्णय, त्या निर्णयापासून तुम्ही जर मागे पळालात मग काहीतरी अडचणी जास्त निर्माण होऊ शकतात. स्ट्राईक एंडला निशांत कडवे सिंगलचा सामना करण्यासाठी. स्टंप टू स्टंप गोलंदाजी, बिलकुल जड में टो क्रशर यॉर्कर अलॉंग द कार्पेट, अगदी फ्लिक केला हाताने. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. हे आपला मुख्य मंच जिथे आर्यन खारकर त्याच्याबरोबर अगदी अलिबाग तालुक्यातील प्रत्येक खेळाडूंना संधी देणारा, त्यांच्या ट्रॅव्हलिंग पासून त्याला कधी पिकअप करायचं या सर्व गोष्टी पाहणारा साई, सर्वांचा लाडका ॲपल अजिंक्य पाटील, त्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती, असे सर्व मान्यवर बसलेले आहेत. सन्माननीय अनिलजी पाटील हे सुद्धा इथे बसलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या पुढे जाते. एक्का दुक्का निकालने से कुछ नहीं होगा. मोठे स्ट्रोक लगावावे लागतील. कधी मारतील, केव्हा मारतील, कोणाला टार्गेट केलं जाईल हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. 6च्या पेक्षा कमी धावगती आहे. पाहूया. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू अनएक्सपेक्टेड खाली राहिलाय. मी नेहमी म्हणत असतो ना, एक्सपेक्टेशन ऑलवेज डिस्ट्रॉय यू. तुम्ही जेव्हा एक्सपेक्ट करता की बॉल इथे येईल, असा येईल, तसा येईल, आणि जेव्हा मारायला जाता तेव्हा काहीतरी वेगळं घडत असतं. गोलंदाजाने केलेले आपल्या गोलंदाजीमधील बदल हे प्रतिस्पर्धी संघाच्या अंगलठी आलेत असं आपण म्हणूयात. धावसंख्येमध्ये कोणताच बदल नाहीये. यावेळचा बॉल मोठा स्ट्रोक रडारमध्ये आल्यानंतर काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर विक्रमच्या बॅटमधून विक्रमी फटका, षटकार. डायरेक्टली काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. जी धावगती अपेक्षित होती किंवा ज्या धावा अपेक्षित होत्या किंवा धावांमध्ये मोठा बदल अपेक्षित होता तो मात्र आता विक्रम थळेने इथे मिळवून दिलेला आहे. 3 मध्ये 22. ड्रिंक्स ब्रेक चला, मैदानामध्ये पाणी पाठवायचं आहे. मॅच खूप रंगतदार होत आहेत. ज्या पद्धतीने पहिला दिवस पाहिला गोलंदाजांसाठी कर्दन काळ होता, दुसरा दिवस सुद्धा गोलंदाजांसाठी कर्दन काळ होता.
तिसरा आणि चौथा दिवस गोलंदाजांसाठी खूप फायदेशीर ठरलेला आपण पाहिलेला आहे. याचं कारण काय? विकेटमध्ये झालेले कमालीचे बदल किंवा हवामानामध्ये झालेले कमालीचे बदल, वाऱ्यामध्ये झालेले कमालीचे बदल आणि विकेट बनवणाऱ्यांनी घेतलेली त्या मैदानावरची वेगळ्या पद्धतीची मेहनत, सारवण जे वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे कदाचित गोलंदाजांना फायदा होतोय. कारण सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आल्यानंतर गोलंदाज म्हणायला लागलेत की आमच्यासाठी म्हणजे डेंजरसच काम आहे. पण त्यानंतर ज्या वेळेला विकेट क्युरेटरने खूप चांगल्या पद्धतीने या विकेटवर वर्क केलंय आणि मी खरोखरच संपूर्ण BCC तिनविराचे जे सर्व सहकारी आहेत, मगाशी आपण त्या सर्वांचा सत्कार घेतला, त्या सर्वांचा आभार व्यक्त करत असताना अलिबागचा सुपरस्टार या वर्षी सुद्धा तो ISPLच्या ऑप्शनसाठी सिलेक्ट झालेला आहे. सो आर्यन खारकरचा सत्कार करण्याची विनंती मी मुख्य आयोजकांना करतोय. सन्माननीय केतन पाटील आणि गिरीश म्हात्रे, तुम्हाला मी विनंती करतोय की आर्यन खारकर या सुपरस्टारचा तुम्ही सत्कार करायचा आहे. सध्या आर्यन खारकर कुठेही मॅच खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सो त्याच्यासाठी ते थोडंसं दुःखद असेल, परंतु थोडेसे पेशन्स ठेवावे लागेल मित्रा. कारण का की ज्या वेळेला ISPLचं ब्लू तिकीट मिळतं तेव्हा तुम्ही कोणतीही मॅच खेळू शकत नाही. कालपासून ते बंधन त्यांच्यासाठी चालू केलेले. कारण चला मैदानाकडे वळूयात आणि आपण स्क्रीनवर पाहू शकाल आर्यन खारकरचा इथे मानसन्मान होत असताना ओव्हर नंबर 4 अमित पारकर गोलंदाजी मार्कवर स्लोवरवर चेंडू टाकण्यासाठी, विविधतेने नटलेली गोलंदाजी करण्यासाठी तो नेहमीच जाणला जातो आणि अशा पद्धतीने निशांत कडवेच्या समोर आलाय जिथे आव्हान फार कठीण आहे निशांत कडवे आणि राजाभाई टायगर्स या टीमसाठी. मी आधीच म्हणालो होतो की निखिल पाटील आणि निशांत कडवे हे बॅटल फार इंटरेस्टिंग असणार आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन अर्णव प्रॉपर्टीज केतकीजामाळा संघाकडून पाहायला मिळतंय. कदाचित अजिंक्य पाटील यांच्या सौभाग्यवती आज मॅच पाहण्यासाठी मैदानावर आल्या, त्यांचं लक फॅक्टर कदाचित संघाला लाभलंय असं आपण म्हणूयात. धावत संख्येमध्ये एकने बदल झालाय, 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ओ हो 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 हो, चुकी चुकी चुकीला माफी नाहीये. चौकार आणि वाईड बॉल +5. बघा एक्झॅक्टली काय घडलंय. निखिल पाटील अगदी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर उभा होता आणि लेग स्टंपवर बॉल टाकला, त्याला कव्हरच करता आलेलं नाही आहे आणि तोपर्यंत शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाला सुद्धा त्या चेंडूचा अंदाज आला नाही आणि तोपर्यंत चेंडू फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि टोटल 5 मिळाल्यात. 28 धावसंख्या. यावेळी कट करायचं होतं, वाईड बॉलचा इशारा येतोय, गाईडलाईनच्या खूप बाहेर होता बॉल आणि अमित पारकरवर दबाव, दडपण, प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेशर कशा पद्धतीने क्रिएट केला जातोय तर फुटवर्कमुळे तर कदाचित अमित पारकर थोडासा स्टंपमध्ये चेंडू टाकण्यासाठी घाबरतोय आणि त्यामुळे बाहेरच्या दिशेला बॉल टाकला. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळाला. यावेळी रडारमध्ये टाकला होता, गती जास्त होती, बॅटचा किनारा लागला, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे सागर, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. अमित पारकरला मिळालेली ही सफलता अर्णव प्रॉपर्टीज केतकीजामाळा संघासाठी लाभदायक ठरणार आहे. ओव्हर टू डीजे मास्टर. रिप्ले मध्ये पहा, फुलरलिनचा बॉल होता, विकेट किपरच्या हातातून निसटून अगदी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये गेलेला आहे. सागर मॅन फ्रॉम शिरवली कोणतीही चुकी करत नाहीयेत. राजाभाई टायगर्स हा संघ सुद्धा खूप 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 अडचणींचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळतंय. जर तुमच्यासमोर अडचणी येत असतील ना तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजा, कारण अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये येतात असं आपण नेहमी म्हणत असतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत श्रुती कडवे, मेळकत खारी. हा खेळाडू सुद्धा सध्याच्या घडीला ट्रेंडिंगचा विषय होऊ शकतो. जर याने या मॅचमध्ये 2 ते 3 मोठे स्ट्रोक लगावले ना तर राजाभाई टायगर्स हा संघ 40 ते 50 धावसंख्येवर निश्चितपणाने पोहोचू शकतो. ओव्हर नंबर 4 मध्ये ज्या वेळेला 4 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असताना थोडासा गडबडला, कारण
नवीन फलंदाज आहे समोर, कारण त्याला गोलंदाजी करणं थोडंसं वेगळं पडू शकतं. कारण ज्या वेळेला आपण एखाद्याला पाहिलेलं नसतं आणि तो कशा पद्धतीने स्ट्रोक मारतो त्यावेळेला थोडंसं आव्हान असतं. यावेळी फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जाईल, फलंदाजाचा खेळ संपेल. आराध्य दैवत कुलदैवत खंडेरायांचं गीत आमचे डीजे मास्टर लावत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये सुमित पाहायला मिळतोय. मैदानापासून थोडासा दूर आहे, लांब आहे, बरेच वर्ष क्रिकेटमध्ये येतो, मध्येच गायब होतो कारण कामानिमित्त वेळ मिळत नाही. आणि ज्या वेळेला ती जबाबदारी, घराची जबाबदारी पडल्यानंतर क्रिकेट आणि क्रिकेटपासून थोडंसं लांब राहायला लागतं आणि तशीच काहीतरी परिस्थिती सुमितची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. परंतु ज्या वेळी तो मैदानामध्ये येतो ना, मोठे स्ट्रोक लगावण्याची कॅपॅबिलिटी घेऊन येतो. आणि हीच ती तर वेळ आहे ना की ज्या वेळेला संघ राजाभाई केणी यांचा अडचणीत सापडलेला आहे. इथे मात्र अमित पारकर ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. कनेक्शन इम्प्रॉपर आहे, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रणित म्हात्रेने चेंडूला अप्रतिमरित्या चेंडूला अडवलंय. जिथे 2 धावा घेतल्या जाऊ शकल्या असत्या तिथे मात्र आपल्या फिल्डिंगच्या जादूने 1 धाव आपल्या संघासाठी वाचवलेली आपण पाहिलेली आहे. 30 धावसंख्या स्कोअर कार्डवर जमा झालेली आहे. 5 विकेट्सचं पतन झालेलं आहे. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी असताना अमित पारकरचा हा स्पेल 18 धावांचा, जिथे 2 विकेट्स त्याला मिळालेले आहेत. रडारमध्ये आला होता, गती कमी होती, अगदी खोलवर टप्प्याचा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. अमित पारकरची खासियत आहे, अलिबाग 11 मध्ये त्याची नेहमीप्रमाणे निवड होत असते आणि तोच अमित पारकर विविधतेने नटलेल्या गोलंदाजीत आहे, अगदी राजाबाई टायगर्स या संघाला निस्तनाभूत करतोय. शेवटचा बॉल सरळ कव्हर्स मध्ये ढकलून दिला आणि मिसफिल्डिंग झालेली आहे. तिथे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार होणार. 4 धावांनी येईल चौकार. म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे होणार आहे. आर्यन खारकरसाठी ISPL ऑप्शनसाठी आपण बेस्ट ऑफ लक देऊया. एकदा जोरदार टाळ्या आर्यन खारकरसाठी होऊ द्यात मित्रांनो, कारण ISPL खेळणं खूप मोठी गोष्ट आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. आर्यन मैदानामध्ये दाखल झालाय. 34 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे, जिथे 5 विकेट्सचं पतन झालेलं आहे. शेवटची ओव्हर मैदानामध्ये दाखल असताना या ओव्हरमध्ये शुभम 15-16 धावा आल्या तर 50 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. एक फायटिंग टोटलकडे पाहत असताना निशांत कडवे, सुमित म्हात्रे कशा रीतीने ही फलंदाजी किंवा हे 6 चेंडू फेस करतात हे देखील पाहणं फार रंजकतेचं राहणार आहे. एक नवीन युवा खेळाडू ज्या वेळेला सिनियर खेळाडूंच्या समोर गोलंदाजी करतोय, कशा रीतीने करतोय हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. ओ हो 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 हो, गरज नव्हती थ्रो करण्याची आणि निखिल पाटीलने केलेला हा थ्रो 22 स्वरूपाची 1 धाव प्रतिस्पर्धी संघाला देऊन जाईल. त्या उलट मी म्हणेन निशांत कडवेला स्ट्राईक मिळालेली आहे, हे फार महत्त्वाचं आहे. निशांत कडवे नवख्या किंवा नव्या गोलंदाजांसमोर थोडंसं आव्हान मोठं असणार आहे. 35 धावसंख्या 35 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. निशांत कडवे ज्या वेळेला 10 चेंडू त्याने फेस केलेले आहेत, 16 धावसंख्येवर तो निश्चितपणाने खेळत आहे. बचत गटाचे CRP पंचायत समितीच्या
रेश्मा निलेश पाटील या इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत असणार आहे. ओ हो शफल होऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू गाईडलाईनच्या आतमधून गेलाय आणि असं पंचांनी दर्शवल्यानंतर निशांत कडवे थोडासा संभ्रमामध्ये पडलाय, डोक्याच्या वरून गेलाय, त्यामुळे पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिलाय. पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेऊ नका, मॅचला लगेच सुरुवात करा. सन्माननीय रेश्मा निलेश पाटील बचत गटाच्या CRP पंचायत समितीच्या रेश्मा निलेश पाटील यांचं इथे स्वागत केलं जात आहे. सन्माननीय गिरीश म्हात्रे यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते त्यांचा मानसन्मान होत असताना यावेळचा बॉल आपटलाय आणि स्क्वेअर कट केलाय. डीप पॉइंट सीमा रेषेपर्यंत चेंडू पोहोचेल, देऊन जाईल 4 धावा, सीमा रेषा बारालाय चौकार. अभाव आणि त्याच वेळेला संघाची झालेली पडझड, स्वतःवर आलेलं प्रेशर, दबाव, दडपण आणि त्याच वेळेला संघाची परिस्थिती पाहता मोठे स्ट्रोक मारणं हे काळाची गरज असताना निशांतच्या बॅटमधून आलेलं चौकार आपण पाहिलात. यावेळचा रडार मध्ये आला, झोन मध्ये आला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या खूप बाहेर जाणार, लांब लांब खूप लांब. (46 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचे मी तर म्हणेन 3 बॉल बाकी आहेत. या 3 बॉलमध्ये ॲज युजुअल निशांत कडवे कमीत कमी 10 धावा पाहत असेल, 10 पेक्षा जास्त सुद्धा मिळू शकतात जर 2 मोठे स्ट्रोक आले तर. पण जर आणि तरच्या क्रिकेटला काहीही अर्थ नसतो, परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेट सुद्धा नसतं हे सुद्धा तितकंच खरं असताना 46 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. निशांत कडवेने कॅप्टन इनिंग साकारित केलेली आहे, 12 मध्ये 26 बनवल्यात. सुमित 2 चेंडू फेस करत असताना 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली आपण पाहिलेली आहे. 46 धावा स्कोर कार्डवर आपण पाहिलेली आहेत. जरूर शेवटचे 3 बॉल आर्यन राईट हँड ओव्हर दी विकेटने. यावेळचा पॉइंटच्या वरून खेळलेला अप्रतिम नेत्रदीपक बहारदार षटकार निशांतच्या बॅटमधून. फटका dreamscricket.in च्या माध्यमातून तुम्ही रिप्ले जरूर पाहिला असाल. काय अप्रतिम फटका, आणि त्या फटक्यामुळेच 52 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे. लगातारच्या 3 चेंडूंवर 3 मोठे स्ट्रोक, टर्निंग पॉइंट ऑफ द इनिंग असं म्हणूयात आपण. पहिले 2 चेंडू चांगले टाकले मी तर म्हणेन, एक वाईड जरूर गेला, पण तदनंतरच्या काळामध्ये निशांतने केलेल्या आपल्या विध्वंसक फलंदाजीने स्कोर कार्ड मध्ये मोठी मजल मारलेली आहे. धावसंख्या 52, शेवटचे 2 बॉल बाकी असताना आता मात्र निशांतकडे पुन्हा एकदा 10 धावा पाहत असेल. पुन्हा एकदा आर्यन राईट हँड ओव्हर दी विकेटने निशांतच्या विरोधामध्ये. यावेळी पुन्हा एकदा थर्ड इन द रो, निशांत कडवे इज ऑन फायर. या इनिंग मधील या सत्रामधील मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, कोण होतास तू, काय झालास तू आणि कशी खेळी केलीस तू, जी पण काय केलीस ती अप्रतिम केलीस असं तर मी म्हणेन. 14 मध्ये 38 बनवल्या, शेवटचा बॉल बाकी आहे. निशांत कडवे ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल
ओहो हो, कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील कडून थोडीशी मिसफिल्डिंग झाले, त्यामुळेच का होईना एका धावेचं बदल 2 धावेमध्ये झालेला आहे. टोटल 60 धावा झालेले आहेत. जिंकण्यासाठी 61 धावांचं आव्हान असणार आहे. बीसीसी तिनविरा संघाचे माजी विकेटकीपर विकास पाटील हे इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करत असताना. ओव्हर टू डीजे मास्टर. स्पोर्ट्स पेडांबे. बीसीसी सॉरी तिनविरा गावचे माजी आणि सनील माळी यांना सुद्धा मी विनंती करतोय की मॅचच्या टॉससाठी इथे यायचं आहे, जिथे 70 स्पोर्ट्स पेडांबे विरुद्ध UV स्पोर्ट्स अलिबाग. आदर्श पाटील विरुद्ध कुणाल पाटील असं बॅटल रंगलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी सनील माळी आणि या मान्यवरांना मी विनंती करतोय की त्यांच्या हस्ते टॉस होणार आहे. एकंदरीत पाहिलं गेलं कॅमेरामन टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फोकस करायचं आहे. अनिल पाटील हे सुद्धा इथे येत असताना सनीलजी माळी यांच्या हस्ते आणि त्यांच्या समवेत असणारे मान्यवर अनिलजी पाटील. एका बाजूला 70 स्पोर्ट्स पेडांबे, दुसऱ्या बाजूला UV स्पोर्ट्स अलिबाग, एका बाजूला नवी मुंबई विभागामध्ये खेळ करत असताना कुणाल पाटील आपल्याला पाहायला मिळतो आणि अलिबागचा एक वंडरफुल क्रिकेटर म्हणून आदर्श पाटीलकडे पाहिलं जातं. कॉल करेल UV स्पोर्ट्स. टेल कॉल केलाय अँड टेल इट इज UV स्पोर्ट्स. फक्त डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग करू. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. UV स्पोर्ट्स won the toss and decided to ball first. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत रहा, कारण dreamscricket.in च्या माध्यमातून तिनविरेच्या मैदानावर रंगलेली आहे खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025 सीझन फर्स्ट. ओटीओ कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. सौरभ बुरे इथे समालोचनाची धुरा सांभाळतील. धन्यवाद कपिल, धन्यवाद प्रितेश. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं. गिरीशजी मात्रे, केतनजी पाटील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं शेवटच्या दिवशी अगदी सत्यात उतरताना आपण पाहतोय. आज मात्र सामने अतिटटीचे होणार, रंगतदार होणार, शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सामना पाहायला मिळणार यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. सुपर संडे का फंडे. आज मात्र प्रेक्षक वर्गांनी सुद्धा या मैदानावरती चांगल्या रीतीने हजेरी लावली आहे. परंतु काही जणांनी नोंद घ्या, आज संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे. रविवार असला तरी याचं भान ठेवा. असो, जिंकण्यासाठी 61 धावांचं टार्गेट आहे. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होणार आहे. राजाबाई टायगर हा संघ अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघाला रोखण्यामध्ये कितपत यशस्वी ठरत आहेत. गेली 4 दिवस आपण ही स्पर्धा पाहतोय. आजचा तसं पाहिलं 4था दिवस, अंतिम दिवस आहे. अंतिम दिवशी अंतिम लढतीपर्यंत चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र कोणती शंका नाही आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे सचिन मात्रे. आज सुपर 8चा जर आपण ॲव्हरेज स्कोर पाहिला तर साधारण 60चा आकडा येथे मात्र पकडलाय. पहिला सामना सुपर 8चा
आरामात जिंकलेला आपण पाहिला. दुसरा सामना मात्र खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधला सर्वात जबरदस्त असा सामना रंगला. 61 धावांचं टार्गेट, मागील मॅच मध्ये 60 धावांचं टार्गेट होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला. सामन्याला सुरुवात झाली आहे. सचिनला असे चेंडू टाकणं महागात ठरू शकतं. सुंदररित्या फटका खेळलाय चेंडू, डीप पॉइंट सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत षटकार. एकवीर आईचं सुंदर असं गीत डीजे मास्टर आपल्या समोर ऐकवतोय. तत्पूर्वी षटकार आलाय निशूने या चेंडूवरती मात्र कमबॅक केलाय. सुंदररित्या इथे मनगटी वापर केलाय. क्षेत्ररक्षक येथे मात्र क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचा खेळ करतोय. नुकसान होते 4 धावांचं. 10 धावा धावफलकावरती. चौकार. या वेळेला काय घडलंय मैदानावरती, पाकिस्तानच्या खेळाडूंची आपण बऱ्याचदा इंस्टाग्रामवरती रील्स पाहत असतो, तशी आठवण येते मात्र मैदानावरती झाली. रूम दिलाय सचिनला. अशा प्रकारची गोलंदाजी करणं आणखीनच महागात ठरू शकते. 3 चेंडूवरती तब्बल धावा आलेल्या आहेत 14. चीनला अशा प्रकारची गोलंदाजी करणं निशूसाठी खूपच महागात ठरू शकते. कारण ऑफसाईड सचिनची फुल स्ट्रॉंग आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा या स्पर्धेमध्ये सचिनने एका मॅच मध्ये अशाच प्रकारची फलंदाजी केली होती. तब्बल 5 चौकार त्याने ठोकले होते. फलंदाजाकडे आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये षटकार आपल्याला जास्त पाहायला मिळतात, चौकार खूप कमी पाहायला मिळतात. सचिन निशू त्यातीलच हे 2 खेळाडू आहेत ज्यांच्या बॅटमधून चौकार सुद्धा आपण पाहतो. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क म्हणावा तसा नाहीये. राजा म्हणजे सेफ झोन. राजाने पकडलाय झेल. सचिनला इथे मात्र जावं लागेल. तमू मध्ये फलंदाज क्रमांक पहिला. निशूने आपण पाहतोय आता मात्र चेंडूच्या टप्प्यामध्ये प्रितेश बदल केला. चेंडू थोडासा पुढे ठेवला. लेंथ बॉल जरूर होता, परंतु येथे मिस टायमिंग चेंडू झाला. कारण गोलंदाजाकडे एक चांगला सेटअप असणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं एक उदाहरण द्यायचं झालं तर ग्लेन मॅग्रा, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांना त्यांनी बऱ्याच वेळा आउट काढलाय. परंतु आउट काढण्याच्या अगोदर त्याने तो सेटअप, एखादा चेंडू गुडलेनवर टाकेल, एखादा शॉर्ट ऑफ लेन टाकेल, एखादा ड्राईव्ह मारायला देईल, एक सेटअप गोलंदाजाकडे चेंडूचा सुद्धा एक चांगला प्रकारे सेटअप असणं गरजेचं आहे. तोच सेटअपमध्ये इथे निशू यशस्वी ठरतोय. चौकार षटकार आल्यानंतर इथे विकेट मिळाल्यात. पुढे चेंडू ऑफ स्टंपला शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. राजा मात्र कोणती चुकी करणार नाहीये. राजा म्हणजे फेविकिक. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद. फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद झालाय. काय घडलंय मैदानावरती? हेच तर क्रिकेट आहे. पहिल्या 3 चेंडूवरती आनंद अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या डगआउट मध्ये होता. तोच आनंद निशूने इथे मात्र कन्वर्ट केलाय राजाबाई टायगर या तंबूच्या दिशेने.
अप्रतिमरित्या इथे कमबॅक केलंय, कारण मोठ्या खेळाडूकडे हीच तर गुणवत्ता असते, हीच तर गुणवत्ता त्यांनी मिळवलेली असते. परंतु ही गुणवत्ता मित्रांनो एका दोन दिवसामध्ये मिळत नसते. त्यासाठी मागील काही वर्षांचा संघर्ष आणि संघर्षातून नक्कीच ते पुढे आलेले असतात. पाहूया निशू, अलिबागचा बायकर मॅन म्हणून निशूकडे सुद्धा पाहिलं जातं. पाहूया चेंडू, या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. मध्ये इथे मात्र ट्विस्ट जरूर निर्माण होणार आहे. पहिले षटक पूर्ण, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आल्यात. प्रितेश, या षटकामध्ये काय घडलंय? प्रत्येक चेंडूवरती क्रिया घडलेली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार आला, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरती विकेट गेली आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार आलाय. हल BCC तिनविरा संघाचे माजी विकेटकीपर विकासजी पाटील हे इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करत असताना. धन्यवाद कपिलजी. येथे आलेल्या प्रत्येकाचा मान सन्मान केला जातोय गिरीशजी म्हात्रे आणि केतनजी पाटील यांच्याकडून. रूम बनून खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ड्राईव्ह मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न, चेंडू येते मात्र डॉट. विक्रम थळे गोलंदाजीसाठी येतोय. सासवणे गावाला बिलॉंग करणारा विक्रम थळे बरेच वर्ष क्रिकेट खेळतोय. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी कशी करायची विक्रमला चांगलंच ठाऊक आहे आणि त्यामध्ये निखिलला इथे त्याला रोखण्याचं आव्हान असणार आहे. निखिलने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडूला मारलंय. गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक या गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक या चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचते 19 वरती. 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट्स गेलेले आहेत. एकूण 22 चेंडूमध्ये अजून 42 धावा पूर्ण करायच्या आहेत. सामन्यामध्ये रंगतता शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहायला मिळणार. बघूया चेंडू, या चेंडूवरती इनसाइड आउट फटका, फटका चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर आहे. रूपम मात्रेच्या बॅटमधून आलाय, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. बाहेर टाकला होता, ओव्हर पिच होता, फलंदाजाने ते मात्र चांगल्या रीतीने खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य या स्ट्रोकवरती पाहायला मिळालं. विक्रम पुढील चेंडू घेऊन धीम्या गतीने टाकलेला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, येणार चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. दोन्ही चेंडूवरती 2 षटकार आलेत. रूपम खेळतोय वैयक्तिक 16 धावांवरती. विक्रम या चेंडूवरती सुद्धा आलाय, अप्रतिम 3 इन अ रो. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 उत्तुंग षटकार. आणि आपले संघ मालक या षटकारांवरती खुश झालेत. तब्बल अर्णव अजिंक्य पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय तब्बल 5,000 रुपये. अर्णव पाटील आलाय, अजिंक्य पाटील आलाय.
षटकार येतोय रूपमच्या बॅटमधून. विक्रम कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु येथे कमबॅक करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळते. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल फलंदाज रूपमचा. इथे संपलाय खेळ. दोन षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा. मागील सामन्यामध्ये सुद्धा असंच घडलं होतं आणि सिद्धू पाटीलने ती कमालीची गोलंदाजी केली. सामन्याचं चित्र 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. एखादं मेडन ओव्हर प्रितेश पाहायला मिळणार का? एखादी विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळणार का? कारण प्रेक्षक वर्ग रोमहर्षक सामने पाहण्यासाठी आलेले असतात आणि तो रोमहर्षक सामना हा रंगणार का? कारण आपण जर पाहिलं, बाजू जर आपण पाहिली तर अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघाची बाजू आतापर्यंत वरचढ आहे. परंतु क्रिकेट आहे, कारण याच क्रिकेटने आपण पाहतोय बाजू वरचढ होती. भारतीय संघाने नक्की 2024 मध्ये विश्वचषक जिंकला होता, पण 5 षटकांमध्ये चित्र बदललं होतं. ओके, निशू गोलंदाजीसाठी येतोय. समोर फलंदाज निखिल मात्र यावेळेला चेंडूवरती लेग लान्स पद्धतीने फटका खेळतोय. चेंडू गॅप मध्ये जोर आहे. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, फेक करेल तोपर्यंत मिळतील धावा 2. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 39 पर्यंत. येणारे चेंडू शिल्लक 17. जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. एखाद चांगलं षटक टाकावं लागणार आहे. एखाद चांगलं षटक आलं तर सामन्यावरती मजबूत पकड मिळू शकते. या चेंडूवरती सुंदररित्या स्वीप शॉटचा फटका. चेंडू जाईल लॉंग लेग, सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. अशा प्रकारचे स्ट्रोक रिषभ पंतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु तत्पूर्वी सर्वात प्रथम 70-80च्या दशकामध्ये रोहन कनाय हा वेस्ट इंडियन खेळाडू अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर होता. निशूचा हा चेंडू, या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर, गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका, षटकार. सुंदर असा स्ट्रोक पाहतोय. ओके, पुढील चेंडू निखिलसाठी. धीम्या गतीने कटर स्वरूपाचा चेंडू, चेंडूवरती बोट फिरवली होती. चेंडू येथे मात्र येतोय डॉट. पुढील चेंडू पुन्हा एकदा निशू. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र समोरच्या दिशेने फटका आलाय. स्विच हिट मारण्याचा हा प्रयत्न होता. मिस टायमिंग फटका. खेळाडू नक्कीच मैदानावरती हसतायत. एकच धाव मिळेल. धावसंख्या 50 पर्यंत पोहोचली आहे. 50 धावा. स्ट्राइक एंड वरती बॅटर सागर. सागर सुद्धा अप्रतिम, उत्तुंग, गगनाला गवसणी घालणारा फटका ठोकतोय, षटकार.
पुढील सामना आहे युवी स्पोर्ट युवराज 11 विरुद्ध 70-70 स्पोर्ट पेढांबे. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती खेळायला सुरुवात करायची आहे. गोलंदाजीसाठी आलाय जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. राजा गोलंदाजीसाठी. राजाचा पहिला चेंडू चांगला योग्य टप्प्यावरती. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळणार नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 आपण पाहतोय. यानंतरचा सुपर 8 मधला शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. कव्हर क्षेत्ररक्षकाला कोणताही चान्स नाहीये. निखिलच्या बॅट मधून येतोय अप्रतिम दर्जाचा चौकार. उलट्या हाताने परंतु येथे मात्र समोरासमोर पकडला गेला. LBW फलंदाज बाद. प्रणित मात्रेने सुद्धा नक्कीच जबरदस्त कामगिरी एका मॅच मध्ये केली होती. संघ अडचणीमध्ये असताना अप्रतिमरित्या त्याने कामगिरी केली होती. एकच धावेची आवश्यकता आहे. ती एक धाव मात्र चौकाराने वसूल होणार आणि हा सामना जिंकतोय अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा संघ. अजिंक्य पाटील यांच्या मालकीचा संघ येथे विजय होतोय. तिसरा संघ येथे आपल्याला सुपर 4 मध्ये दाखल होणारा दिसतोय. वेल डन, व्हेरी वेल डन. अभिनंदन. खूप खूप सेमीफायनल मॅच साठी शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केल्याबद्दल राजाभाई टायगर या संघाचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. त्यांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं अप्रतिम कामगिरी